नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ड्रॅगनचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट माहिती बघणार आहे. पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे व्यवस्थापन ड्रॅगन फ्रूटचं केलं जातं, कुठली काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये जोडून राहा. ठीक आहे. बघा मित्रांनो, तर खूप पाऊस झाला आहे, भयानक पाऊस, पूर परिस्थिती आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये. नगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आहे आणि आमच्या भागाकडे देखील रात्रभर पाऊस चालू होता. तर हे बघा, या सरीतनं तर पाणी निघालं आहे, परंतु काही पाणी या ठिकाणी तरी देखील राहिलं आहे. जर आपण बेड कमी हाईटचा घेतला असता, हे बघा आता खाली बसल्याने तुम्हाला बेडची हाईट कळत असेल की आपला जो बेड आहे तो साधारणतः जमिनीपासून दीड ते 2 फुटावर आहे हाईटवर. जेणेकरून काय होतं की पाणी किती जरी साचलं तरी देखील ड्रॅगनला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण की ड्रॅगनची जे रूट झोन आहे तो रूट झोन फक्त वरती, म्हणजे ह्या बुंद्यापासून फक्त खाली जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण फुटापर्यंत, 1 फुटापर्यंत याचे रूट जातात. आणि आपला बेड 2 फुटाचा असल्याकारणाने 1.5 ते 2 फुटाचा कसल्याही प्रकारची भीती आपल्याला नाही आहे. याच्यातनं पाणी पूर्णप्रमाणे निचरा होऊन पाणी खाली जातं आणि त्याचा रूट झोन हा मोकळा राहतो. ठीक आहे. त्याने काही प्रॉब्लेम आपल्या अतिरिक्त पावसाने होत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आज तुमच्यासोबत शेअर करायची होती, ते म्हणजे हे बघा, तुम्हाला दिसत असेल की आपण काय केलं आहे, या ठिकाणी फुलं काढलीत बघा. आता हे फुलं का काढलीत आपण, ड्रॅगनचं फूल एकदा उमललं की त्यानंतर त्या रात्री 2 ते 3 एकदा रात्रभर उमललं की त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ते फूल अशा प्रकारे निघून येतं बघा. फूल निघून येतं. हे बघा, हा जो भाग आहे असं फूल असतं. हा भाग आपण तोडतो, फूल खाली पडतं हा भाग, आणि बॅक साईडला हे आपलं फळ आहे ड्रॅगन फ्रूट, आणि हे या ठिकाणी डेव्हलप होतं. इथून पुढे याला फळाची साईज व्हायला साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये याची फळाची साईज होते. ठीक आहे. हे काढणं का गरजेचं आहे, समजा आपण हे काढलं नाही तर हा जो भाग आहे याच्यामध्ये पाणी जातं, हा भाग सडत जातो फुलाचा, आणि तो मागे सडत जाऊन आपलं फळ देखील या ठिकाणी बुरशी लागते आणि ते सडतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ते काढणं खूप गरजेचं आहे. आज भर पावसामध्ये आम्ही हे सगळे फुलं सकाळपासून दुपारपर्यंत ही सगळी फुलं आज या ठिकाणी काढलेली आहेत. अजून काही फुलं या ठिकाणी बाकी आहेत, कारण की हे आज सकाळी उमललेलं फुलं असल्याकारणाने हे लगेच काढायचं नाही, कारण ते निघत पण नाही इझिली. फळ तुटण्याची भीती असते या ठिकाणी जॉईंटला. त्याच्यामुळं साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर आपण हे फूल उमलल्यानंतर फूल काढायचं असतं, जेणेकरून बुरशीचा त्रास होणार नाही. हे कायमच काढावं लागतं का, तर नाही. ज्यावेळेस पाऊस कंटिन्यू लागलेला आहे तुमच्याकडे, तुमच्या भागात पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे, आणि त्यावेळेस तुमची फुलं उमलली तर तुम्हाला 100% तो भाग काढावा लागतो, नाहीतर फळाला बुरशींचा त्रास होतो म्हणजे होतोच. त्यानंतर अजून एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे सेटिंग तुम्हाला दाखवायची होती, की फळाची सेटिंग बघा. बऱ्यापैकी सेटिंग ह्या ठिकाणी झालेली आहे. साधारणतः एका फांदीला 1-2 फळं ह्या ठिकाणी लागलेली आहेत. हे मागच्या तोड्यातली काही उरलेली फळं आहेत. याला अजून 3 ते 4 दिवस आहेत, हे फळ रेडी होऊन जातील. हे बघा, आता हे फळ रेडी व्हायला लागलं बघा. याला लालसर कलर यायला लागला. आता हे फळ एक उद्या परवापर्यंत पूर्ण लाल होऊन जाईल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हाही प्रश्न असतो की ड्रॉपिंग होते, याला काही कारण आहे का. तर हे बघा, ह्या ठिकाणी आता ही कळी जी आहे तुम्ही बघू शकता, ह्या कळीचा कलर थोडासा लालसर झाला आहे बघा. जी कळी सेट होते तिचा कलर असा हिरवा होतो, आणि जी कळी तो ऑटोमॅटिक निघून जाते तर तिचा लालसर कलर होतो. तर ही कळी बघा सेट झालेली नाही आहे, तर ही कळी निघून जाते इझिली. तशी ही कळी तोडायचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही, पूर्ण झाड हलतं बघा. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी याची सेटिंग झालेली नाही बघा. इथं एक कळी सापडली आपल्याला बघा. आता याच्या शेजारी ऑलरेडी एक कळी सेट झालेली आहे, त्याच्यामुळं शेजारची कळी निघून जाणं साहजिक आहे. बाग एकाच वर्षाची आहे, त्या मानाने सेटिंग बऱ्यापैकी आहे. नेक्स्ट इयरला हा ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम खूप जास्त कमी होऊन जातो. आता या ठिकाणी बघा, 1, 2, 3, 4 कळ्या आहेत, पण एवढ्या सेट होणार नाहीत. यातल्या 2 ते 3 कळ्या सेट होतील, एखादी कळी या ठिकाणी देखील ड्रॉप होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जे मी म्हणत होतो बघा, फळ कसं खराब होतं, आता ह्या ठिकाणी बघा अशी बुरशी लागली.